जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे का तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मी सध्या आहे क्राबी इंटरनॅशनल एअरपोर्ट थायलंड येथे आणि मला जायचं आहे अवनॉंग बीच क्राबी येथे. त्यासाठी आपण पकडलेली ही प्रायव्हेट बस. पहिला आपण इथे लगेज ड्रॉप करू. यस, लगेज आपण ठेवलेलं आहे. इथे लगेजसाठी पण सेपरेट कंपार्टमेंट आहे. तर ही बस जाते क्राबी टाउनमध्ये. तर क्राबीमध्ये बरेच जे मेन स्पॉट आहेत जसे की अवनॉंग बीच वगैरे, तर तिथपर्यंत आपल्याला ही बस पोहोचवते. तर जसं आपण एअरपोर्टमधून बाहेर पडतो तिथं तिथं आपल्याला बऱ्यापैकी ऑप्शन्स आहेत. लाईक प्रायव्हेट कॅब आहेत, शेअर्ड मिनी व्हॅन आहेत आणि ही शेअर्ड बस आहे. ही पूर्ण AC बस आहे आणि हिचा हा बस स्टॉप आहे. तर इथून आपल्याला ही बस फक्त 150 बाथ म्हणजे 150 बाथमध्ये आपल्याला मिळते आणि आपल्याला हॉटेलपर्यंत आपल्याला पोहोचवते. अशी काहीशी आहे बसची. तर हे आहे आपल्या बससाठीचं तिकीट अवनॉंगसाठी. तर नॉर्मली या बस तिकीटची प्राइस आहे 150 थाई बाथ आणि जर आपण प्रायव्हेट कॅब केली तर ती अराउंड 800 ते 900 थाई बाथ आपल्याकडून घेते आणि जर मिनी शेअरवॅन केली तर ती अराउंड 400 ते 500 बाथ आपल्याकडून घेते. तर ही बस आपल्यासाठी एकदम परफेक्ट आहे, जी की कमी पैशामध्ये जास्त सर्व्हिस देते. One person, Dari hotel name. The name of the hotel. Greenview Village. Greenview Village. Yeah. Greenview Village. 2 person. Hotel. तर ज्या या डेली शटल बसेस आहेत क्राबी टाउन टू क्राबी एअरपोर्ट आणि क्राबी एअरपोर्ट टू टाउन, तर या AC बसेस आहेत आणि प्लस पॉईंट म्हणजे या बसेस आपल्याला कोणत्याही स्टॉपवरती न सोडता जे पण आपण हॉटेल त्यांना सांगतो त्या हॉटेलपर्यंत आपल्याला बसेस नेऊन पोहोचवतात. त्यामुळे कोणतीही परत कॅब वगैरे करण्याची गरज नाही. एअरपोर्ट टू डायरेक्ट आपण हॉटेल सर्व्हिसेस ह्या बस थ्रू आपल्याला भेटते. फायनली आपण पोचले अवनॉंग येथे आणि ते आपला ड्रॉप आहे आपल्या हॉटेलजवळ. तर हा फर्स्ट व्ह्यू आहे आपल्या हॉटेलजवळ. लगेज कलेक्ट करू आणि हॉटेलमध्ये चेक इन करू. तर हा आहे हॉटेलसाठीचा एंट्रन्स आणि आपल्या हॉटेलचं नाव आहे हॉटेल ग्रीन व्ह्यू विलेज आणि याचा पत्ता आहे अवनॉंग क्राबी येथे. तर या हॉटेलची प्राइस आहे ती मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, कारण त्याच्या आधी पहिलं हॉटेल थोडं बघून घ्या. आणि हे हॉटेल आम्ही बुक केले अगोडावरून, ऑनलाईन बुक केलेलं आहे. यामध्ये आपण कोणतेही पॅकेज वगैरे केलेलं नाही आहे. चेक इन प्रोसेस झालेलं आहे. आपलं डिपॉझिट वगैरे काय घेतले नाही, कारण थायलंडमध्ये बऱ्याच ठिकाणी हॉटेल डिपॉझिट घेतात आणि ते आपलं डिपॉझिट वगैरे काय घेतलेलं नाही आहे. तर चला आपलं रूम चेक करू. तर इथेच आहे वरती रेस्टॉरंट, कारण आपल्या बुकिंगमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आणि हा आहे पहिला स्विमिंग पूल और मेन स्विमिंग पूल, कारण या हॉटेलमध्ये टोटल 2 स्विमिंग पूल आहेत. हा मेन स्विमिंग पूल आणि त्याला लागूनच आहे नॅचरल लेक. आणि हा आहे दुसरा स्विमिंग पूल जो की प्रायव्हेट स्विमिंग पूल आहे आणि या स्विमिंग पूलला लागूनच आपली रूम आहे.
चला तर थोडं फ्रेश अप होऊ आणि बाहेर जाऊ आणि बघू हॉटेलच्या बाहेर काय काय आहे. तर आपण आहे आता हॉटेलच्या बाहेर या मेन रोडवरती, जो की अवनांग बीचकडे जातो. आणि इथे बघितलं तर तुम्ही इथे इंडियन रेस्टॉरंट पण आहेत. एक चांगली गोष्ट आहे, कारण थाई रेस्टॉरंट तर भरपूर आहेत पण इंडियन रेस्टॉरंटची संख्या कमी आहे. आणि लकीली आपल्या हॉटेल बाहेरच एक इंडियन रेस्टॉरंट आहे. आणि इथेच आपल्याला बाईक दिसतात ज्या रेंटवरती भेटतात. आणि असे काही स्टॉल्स लागलेले आहेत जिथे आपण आयलंड ॲक्टिव्हिटी वगैरे बुक करू शकतो. तर हॉटेलपासून 100 मीटरवरतीच आपल्याला 7-Elevenचे शॉप भेटतील. तसेच आपल्याला हॉटेलपासून बीचचे अंतर हे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आहे. आणि आपल्या हॉटेलमधून फ्रीमध्ये शेअर्ड व्हॅन आहेत, ते यूज करून आपण बीचला जाऊ शकतो. अदरवाईज ग्रॅब और बोट ॲप्लिकेशन यूज करून आपण प्रायव्हेट कॅब पण बुक करू शकतो. तर या हॉटेलमध्ये मी टोटल 2 दिवसाचा स्टे बुक केलेला आहे. त्यामध्ये जी की मी आता तुम्हाला दाखवली ती स्टँडर्ड रूम, आणि जी समोर होती त्याच्यात ती फुल ॲक्सेस रूम. तर या दोन्ही रूमचा मिळून मला जो टॅरिफ लागलेला आहे तो टोटल विथ ऑल टॅक्सेस अँड ब्रेकफास्ट इन्क्लूड 14,000 रुपये 2 दिवसासाठी. आणि मी हे सेल्फ बुकिंग केले होते अगोडावरून. तर सनसेटसाठी आपण आता आलो आहोत अवनांग बीचवरती. आता इथं आपण सुंदर सनसेट बघू आणि त्यानंतर इथे एक फायर शो होतो ते एन्जॉय करू.